काय पुण्य आहे. अक्षय म्हणजे ज्याला अंत नाही, म्हणजे मिलियन्स मिलियन्स टाइम्स आजच्या भाषेमध्ये करोडोची त्याची तुलना. म्हणजे तुम्ही आज एक फुल देवाला वाहिलं ते करोड फुलं वाहिल्यासारखी आहे. मग आज आपण एक याग इथे करतो आहे म्हणजे अनंत याग आपण केल्यासारखं आहे. तर पहिल्यांदा इथे आल्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण इथे दत्तयाग करावा. 10 वर्षापूर्वी आलो, तेव्हापासून मी घरच्याकडे येतो. मग माझे सगळे असेच माझ्याबरोबर आलेले मठात भेटणारे मला सगळे म्हणजे ओळखीचे असतात बऱ्यापैकी, निम्मेच्या निम्म्या ओळखीचे असतात. त्यांना मी सांगितलं आपण असं असं करूया. बरं म्हणाले, गुरुजी सांगा कुठून काय आणायचं, आम्ही बघतो. सगळं आम्ही तयारी केली आणि याग केला दत्तयाग. त्यावेळी इथे विटा मांडून आम्ही याग केला. वरती कापडाचा मंडप घातला आणि दत्तयाग वगैरे सगळं तयारी करून इथे मॅडम ज्या होत्या त्यांनी सगळं साहित्याचं आम्हाला आणून देऊन, भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे त्यांनी सहकार्य केलं आणि याग संपन्न झाला. तर सरांना ते लक्षात आलं की गुरुजी इथे याग करतात. पहिल्यांदा आम्ही विटा मांडून करत होतो, आता इथे होमकुंड तयार करून त्यांनी दिलं. पहिल्यांदा उघड्यावर याग करू नये म्हणून आम्ही कापडी मंडप तात्पुरता घालायचो. मॅडमना आधी सांगायचं की उद्या आम्ही याग करणार आहे, आम्हाला मंडपाची व्यवस्था करून द्या, ते करून ठेवायचे. सरांनी अख्खं पत्र्याचं शेडच मारून दिलं. म्हणजे एवढं देवकार्यामध्ये सहकार्य होत जातं. त्यांना देवाने बुद्धी दिली. मी त्यांना काही सांगितलं नाही की बाबा आपल्याला पत्राचं शेड करा, हे करा, ते करा, आपल्याला या करायचं असतं, काही नाही सांगितलं. परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली, त्याप्रमाणे त्यांनी करून दिलेलं आपल्याला. आणि आजही होमासाठी काय लागेल ते सर्व उपलब्ध होतं. कुठेही त्याला कशाचा काही हिशोब लागत नाही किंवा काही नाही. तर ठीक आहे, आता महाराजांची इच्छा आहे की आज आपल्याकडून सर्व याग करून घ्यायचं आहे. तर यागाचं महत्त्व सांगतो. म्हणजे महत्त्व कळलं की आपल्याला पुढं करायला जास्त अजून आनंद मिळेल. हां, कारण आधी आपण बेनिफिट्स बघतो आणि मग पुढची क्रिया करतो. म्हणजे फायदा काय आहे, माणूस काय आहे की फायद्याच्या मागे पळतो. फायदा असेल तर लगेच काम करणं, जेवढा फायदा आहे तेवढं मन लावून काम करणं. तर दत्तयाग असा आहे. इथे पिठापूरमध्ये अनगलक्ष्मी दत्त असं मंदिर आहे. तिथले जे स्वामी आहेत, बेंगलोरचे स्वामी आहेत ते मूळ. त्यांचं बेंगलोरला मोठं पीठ आहे. पीठ म्हणजे एक संस्थान आहे, संस्थानाला पीठ म्हणतात. तर त्या महाराजांना अनगलक्ष्मी आणि अनगदत्त म्हणजे दत्तात्रयांचं दाम्पत्य स्वरूपात त्यांना दर्शन दिलं महाराजांनी, दत्तात्रय महाराजांनी. आणि ते स्वरूपामध्ये त्यांना प्रगट झाल्याप्रमाणे त्यांनी तिथे मंदिर तयार केलेलं आहे. काल आपण दर्शन केलं. अनगलक्ष्मी अनगदत्त. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाला दत्तात्रयांची पत्नी म्हटलं तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. जे आपण महाराष्ट्रामध्ये आपण दत्तांना ब्रह्मचारी म्हटलेलं आहे आणि ब्रह्मचारी आहेतच. पण आता काही काल लोक म्हणाले कमेंट्स खाली, कधी लग्न केलं आम्हाला कळलंच नाही. म्हणजे आता काय लग्नाला बोलवायचं होतं का दत्तात्रयांनी तुम्हाला? असे आपण एवढे हुशार आहोत की आपल्या उशिरेला म्हणजे देव पण म्हणणार बाबा सॉरी. तर विनोदाचा भाग सोडून द्या. तर त्याप्रमाणे महाराजांनी तिथे त्या स्वामींनी अनगलक्ष्मी अनगदत्त आणि त्यांच्या ज्या अष्टशक्ती त्यांच्याबरोबर आहेत. आता देवांचं आपले कसं मंत्रिमंडळ वरती असतं, तर आता पंतप्रधान सगळं काम करत नाही, त्यांनी प्रत्येक मंत्र्याला एक एक डिपार्टमेंट दिलेलं असतं. तसं देवतांचं पण एक एक डिपार्टमेंट असतं. त्या त्या देवतांना त्या त्या शक्ती प्राप्त असतात. त्या अष्टशक्ती त्यांच्या अष्टपुत्र स्वरूपात दत्तात्रय अनगलक्ष्मी अनगदत्तांच्या अष्टपुत्र स्वरूपानं अष्टशक्ती त्यांचे पूजा आणि अनगलक्ष्मी अनगदत्त दाम्पत्य स्वरूपामध्ये पूजा केली. तर ही पूजा आपल्याला व्यावहारिक आध्यात्मिक आपल्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या सर्व दूर करून आपली आध्यात्मिक आणि व्यवहारातली सुद्धा प्रगती होते, हे निश्चित आहे. आणि मला स्वतःला खूप अनुभव आहे याचा. गेली 10 वर्ष मी हे व्रत करतोय. घरी पण माझ्याकडे व्रत नेहमी मांडून मी पूजा करतो. एक चांदीच्या यंत्रामध्ये मी पूर्ण असं तयार करून घेतलेलं आहे यंत्र आणि त्याची रोज पूजा होती. साधारणपणे अष्टमीला, महिन्यातल्या कुठल्याही अष्टमीला किंवा पौर्णिमेच्या आधी चतुर्दशी असते, अमावस्येच्या आधी चतुर्दशी असते. अष्टमीला किंवा चतुर्दशीला ही पूजा केली जाते अनगलक्ष्मी अनगदत्त. तर तिथे मंदिरात जाऊन आल्यानंतर इथे आम्ही दत्तयाग करता करता दत्तात्रय महाराजांनीच बुद्धी दिली की ही फक्त पूजा मांडलेली आहे,
तर त्याला आजच्या भाषेमध्ये एक्सटेन्शन, त्याला थोडंसं काम वाढवून यागामध्ये स्वरूपात केलं की अनगलक्ष्मी अनगदत्त याग. हा पहिल्यांदा इथे अनगलक्ष्मी अनगदत्त याग इथे या वास्तूमध्ये झाला. आता प्रत्येकजण टूरवाले अनगलक्ष्मी अनगदत्त याग अशी सर्व ॲडव्हर्टाईज करतात की तिथे आम्ही होम करू. आता आमच्या मठामध्ये सुद्धा एक माझे प्रतिस्पर्धी तयार झाले, तर त्याने विचारलं, गुरुजी तुम्ही होमाचे किती घेता पिठापूरला? म्हणजे किती घेता म्हणजे काय म्हणालं? नाही, तुम्हाला दक्षिणा किती द्यायची म्हणाले. मी म्हटलं आम्हाला दक्षिणेसाठी आम्ही करत नाही म्हटलं, आम्ही सेवाभाव म्हणून करतो म्हटलं, आणि तुम्ही जरी ₹1,00,000 देतो म्हटलं दक्षिणा तरी मी येणार नाही. कारण तो मला बोलला असता तर गोष्ट वेगळी. गव्हर्मेंटीने बोलला की किती तुम्हाला दक्षिणा किती द्यायची. माझ्यापेक्षा लहान आहे, त्याचं वयाचं त्याचा दोष नाही आहे, पण त्याच्या नशिबात नाही. म्हटलं ₹1,00,000 जरी दक्षिणा दिली तर मी पिठापूरला येऊन याग करणार नाही, तुझ्यासाठी तुमच्या ग्रुपसाठी येऊन नाही करणार. तर असे सगळे भाग असतात माणसाचा. मीपणा हा खूप मोठा आहे आणि तो शत्रू आहे. जर साधं सोपं गणित यांनीही सगळं सांगितलं, त्यात अजून एक मी वाढवून माझ्यातर्फे सांगतो, आयुष्यात मीपणा सोडून द्या, सरेंडर व्हायचं. कितीही समोरचं विद्वान असू दे, मूर्ख असू दे, बरं बाबा तुझं खरं, सॉरी म्हणायचं, आपल्या कामाला. नंतर त्याला 5 वर्षानं 10 वर्षानं 10 मिनिटानं कळेल की आपण चुकलो, त्याचं त्याला कळतं. जाऊ. आता हा अनगलक्ष्मी अनगदत्त याग हा संपूर्ण आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक संपूर्ण ज्या अपेक्षा असतात, कारण आपण कलियुगामध्ये जे मागणार ते कुणाला मागणार? आपले आईबाबा म्हणजे देव, देवतांनाच आपण मागणार. आपण आपल्या आईबाबांच्याकडे लहानपणापासून मागत आलो, तीच आपल्याला सवय पुढे लागली की देवतांच्याकडे मागायचं जाऊ, कारण आपण डिमांडशिवाय काही काम करतच नाही. आपल्याला डिमांड असल्याशिवाय आपण देवाकडे जात नाही आणि डिमांडच करतो, आपली लिस्ट काही संपत नाही. एक साधं उदाहरण सांगतो की पहिल्यांदा मग मुलाचं लग्न व्हावं, लग्न झालं मग नातवंड व्हावे, मग नातवंड मोठी व्हावी, म्हणजे ही लिस्ट काही संपत नाहीत. आणि इथे या वास्तूमध्ये जे भक्त माझ्यावर आलेले आहेत त्यांनी दत्तयाग इथे संपन्न केलेला आहे, याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांना खूप छान रिझल्ट आलेले आहेत, त्यांची कामं झालेली आहेत. पुन्हा पुन्हा लोक ती येतात माझ्याबरोबर दत्तयागाला इथे येऊन दत्तयाग संपन्न घडवण्यासाठी त्याच्यामध्ये सहभाग घेतात. आणि जो आनंद आहे आणि दत्तात्रेयांची कृपा आहे, श्रीपाद वल्लभ इथे प्रत्यक्षात बसलेले आहेत. तुम्ही काल जी मूर्ती आल्यानंतर बघितली आणि आजची मूर्ती तुम्ही जर एक क्षणभर बघितली तर मूर्तीमध्ये आज किती आनंद आहे हे बघा. आज महाराज प्रसन्न आहे, खूप प्रसन्न आहे, आणि हेच आपल्याला मिळवायचं आहे. आपण खूप मोठं काय दानधर्म करून, खूप मोठा या करून काय आपल्याला VIP बनायचं नाही. आपण छोटं करावं, पण आपलं मनोभावे करावं आणि देवाला अर्पण करावं की बाबा देवा, मला जे जमलं ते मी तुझ्या चरणी अर्पण केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये काय मला जी चूक झाली असेल, घडली असेल, गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे मी केलं, पण गुरुजींच्याकडनं काही सांगायचं राहिलं असेल, माझ्याकडनं करताना काही चुकलं असेल तर त्याला माफ कर. आपली जी संस्कृती आहे की आपण शेवटी सगळं कर्म कृष्णाला अर्पण करतो, म्हणजे परमेश्वराला, विष्णूंना अर्पण करतो. त्याच्या चरणी अर्पण केलं की तो फळ देतोच, पण त्याचं फळ आपल्याला त्याच्यात 100 पटीनं मिळतं. एक याग केला आपण, त्याच्या चरणी अर्पण केला की हे बाबा तुझ्या चरणी अर्पण असो, तर त्याचे 100 याग केल्याचे आपल्याला पुण्य देवाकडून मिळतो. हे मुद्दाम मी का सांगतो की आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे कोणी सांगत नाही. प्रत्येक गुरुजी घरी जातात, 3 तास होम करतात, 4 तास 5 तास होम करतात, पण त्याची महती आणि आपण का केलं पाहिजे आणि आपली संस्कृती हे कोणीही सांगत नाही. फक्त आले, बडबड केले, दक्षिणा घेतली, निघून गेले. मी गुरुजी असलो तर मी मान्य करतो, पण तसं नाही. आपल्या जे संस्कृती आहे ही खूप मोठी संस्कृती आहे. आपल्याकडे आज सगळं जग आपल्याकडे आज अपेक्षेने बघतं आहे, पूर्ण भारताकडे. फक्त आपला हिंदुस्थान हा पूर्ण आध्यात्मिक असा देश आहे. आज सगळ्याचे डोळे आपल्या देशाकडे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे काहीतरी आहे, आपल्याकडे काहीतरी आहे. आणि आपण वेड्यासारखी आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो. आपल्याला वेस्टर्न संस्कृती आवडते, म्हणजे आता जे वेस्टर्न संस्कृती आवडतात ते येणारच नाही पिठापूरला. आज सुट्टी आहे, आपण पिठापूरला जाऊ, त्यांना बुद्धी होणार नाही, ते गोव्याला जाते. तर ते त्यांची इच्छा आणि त्यांचं कर्म आहे. आणि आज इथे यायला मिळतं हे पण आपलं भाग्य आहे, आणि आपल्या हातून आज इथे याग होणार आहे ते त्याच्यापेक्षा भाग्य आहे. तर प्रत्येक वेळेला इथे
अनगलक्ष्मी अनगदत्ता आता आपण संकल्प करून या करणार आहोत. तर प्रत्येक वेळेला मी काय करतो की यागाला इथे बसताना एक सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून एक जोडपं, ते एक तर मोठ्या वयाचं किंवा एक छोट्या वयाचं, दोन्हीपैकी एक, ते महाराज बुद्धी देतील त्यावेळेला. तसं आता गेल्या वर्षी एक 9 वर्षाचा मुलगा आला होता आणि एवढा त्याची स्वामींच्यावर श्रद्धा होती, दत्तात्रयांच्यावर, म्हटलं याच्याकडूनच या करून घ्यायचा. तर आज आपलं प्रतिनिधित्व या काकाने सांगितलं 77 वयाने. तुमचं किती काका? 77 वय. 77 वयापेक्षा कोण मोठं आहे का आपल्याकडे इथे? काका तुमचं वय किती? 77. तुम्ही दोघं आलेल्या. आपण एक जोडी सुरुवातीला घेऊ, एक जोडी पूर्णावतीला घेऊ. हां